नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेतील कलम 50 ते 60 अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. बेसिकली ही कलमे राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांपासून डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स याला म्हणतात. ते भारताच्या राष्ट्रपतींच्या पदाशी संबंधित महत्त्वाच्या तरतुदी सांगतात. म्हणून प्रत्येक कलम स्टेप बाय स्टेप समजून घ्या, अत्यंत महत्त्वाचे आहेत. ओके, आता कलम 50 आणि कलम 1 ते 50 याबद्दलचे व्हिडिओ मी अपलोड केले आहेत माझ्या बडी नावाच्या यूट्यूब चॅनलवर, याच्यावरच. ओके, ते तुम्ही बघू शकता व्हिडिओ. ओके, आता कलम 50बद्दल जर सांगायचं झालं तर हा आहे कलम 50, न्यायपालिका आणि कार्यपालिका यांचे विभाजन. कलम 50नुसार न्यायपालिका आणि कार्यपालिका यांचे काम वेगळे असले पाहिजे. याचा अर्थ काय? न्याय देण्याचे काम न्यायालयांचे असणार, प्रशासन चालवण्याचे काम सरकारचे असणार. जर दोन्ही एकत्र असतील तर न्याय निष्पक्ष राहणार नाही. म्हणून राज्याने न्यायालयांना स्वतंत्र ठेवणे आवश्यक आहे. ओके, आता बोलूयात कलम 51 विषयी. आंतरराष्ट्रीय शांतता. कलम 51 मध्ये भारताने जगात शांतता आणि मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत असे सांगितले आहे. या कलमानुसार भारताने आंतरराष्ट्रीय शांतता राखणे, देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध वाढवणे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर ठेवणे तसेच वाद शांततेने सोडवणे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. ओके, आता राष्ट्रपती संबंधित कलमे आहेत ही इथून पुढची. ओके, भारताच्या राष्ट्रपतींशी संबंधित आहेत ही बघून घेऊया. आता कलम 52 याविषयी सांगायचं झालं तर भारताचा राष्ट्रपती. बेसिकली कलम 52नुसार भारतामध्ये एक राष्ट्रपती असतो. राष्ट्रपती हे भारताचे प्रमुख हेड ऑफ द स्टेट मानले जातात. नंतर आहे कलम 53. ओके, कार्यकारी सत्ता. कलम 53नुसार भारताची संपूर्ण कार्यकारी सत्ता राष्ट्रपतीकडे असते, पण प्रत्यक्षात ही सत्ता पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्यानुसार वापरली जाते. ओके, आता आपण बोलूयात कलम 54बद्दल. राष्ट्रपतींची निवड. कलम 54नुसार राष्ट्रपतींची निवड सामान्य जनता थेट करत नाही. राष्ट्रपतींची निवड करणारे संसद सदस्य, लोकसभा प्लस राज्यसभा आणि राज्य विधानसभेतील निवडून आलेले सदस्य यांना मिळून इलेक्टोरल कॉलेज असं म्हणतात, हे निवड करतात. ओके, नंतर बघूयात आपण कलम 55 विषयी. ओके, निवड प्रक्रिया. कलम 55 मध्ये राष्ट्रपती निवडण्याची पद्धत सांगितली आहे. राष्ट्रपतींची निवड प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन सिस्टम आणि सिंगल ट्रान्सफरेबल वोट या मतदान पद्धतीने केली जाते. ओके, यामुळे राज्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळते. आता कलम 56 विषयी सांगूयात. कार्यकाल. कलम 56नुसार राष्ट्रपतींचा कार्यकाल 5 वर्षांचा असतो, पण राष्ट्रपती राजीनामा देऊ शकतात किंवा महाभियोग म्हणजेच इम्पीचमेंट ओके द्वारे पदावरून हटवले सुद्धा जाऊ शकतात. ओके, नंतर कलम 57 याविषयी जर सांगायचं झालं तर पुनर्निवड. कलम 57नुसार राष्ट्रपती पुन्हा निवडणूक लढवू शकतात, म्हणजेच राष्ट्रपती एकापेक्षा जास्त वेळा निवडून सुद्धा येऊ शकतात. कलम 58 याबद्दल सांगायचं झालं तर पात्रता. राष्ट्रपती होण्यासाठी व्यक्तीमध्ये खालील पात्रता असणे आवश्यक आहे. पहिली म्हणजे तो भारताचा नागरिक असावा, वय किमान 35 वर्ष असावे, लोकसभा सदस्य होण्यास तो पात्र असावा. नंतर आहे कलम 59 पदाच्या अटी. कलम 59नुसार राष्ट्रपती कोणतेही इतर सरकारी पद धारण करू शकत नाही. त्यांना सरकारी निवास आणि वेतन दिले जाते, यामुळे ते स्वतंत्रपणे कामसुद्धा करू शकतात. आणि आता आहे कलम 60 याविषयी सांगायचं झालं तर राष्ट्रपतींची शपथ. राष्ट्रपती पद स्वीकारताना भारताच्या मुख्य न्यायाधीशांसमोर शपथ घेतात. या शपथेत ते वचन देतात की ते भारताच्या राज्यघटनेचे रक्षण करतील तसेच देशाची सेवा प्रामाणिकपणे करतील. ओके, तर मित्रांनो, आज आपण भारतीय राज्यघटनेतील कलम 50 ते 60 समजून घेतली. यामध्ये आपण न्यायपालिकेची स्वतंत्रता तसेच आंतरराष्ट्रीय शांतता, राष्ट्रपतींची निवड आणि राष्ट्रपतींच्या अधिकार आणि अटी या सर्व महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जर तुम्हाला अशाच भारतीय राज्यघटना, MPSC, UPSC आणि स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझं बडी नावाचं चॅनल आहे त्याला सुद्धा सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.